निकटवास बरा संतापाई पूर्व पुण्य जरी होते सानुकूल अंतराय मुळ नपजे तेथे तुका म्हणे हेची करावी मिरासी तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापासे द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होते सानुकूल अंतराय मुळ नपजे जेथे विठाळ समाचरण सरोजं सांद्रनिलांबुदाभं जगननेक पाणे मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदर कंजनेत्रं सदयते बल हास विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया देवी सरस्वती व्यासं ततो जयमुनि मंगल भवनाय मंगल हरि प्रभुषो दशरथाचल बिहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव के नाई हे आसुदित जय बलि जपे बड़े जय महिमे जय करणे जय वाचार पडेवाणो में कमळे का सूर्याचे अंगार पडे लगत केवता कल्पतरुवरी फुलोरा काही सेने पाहुणे रो क्षीरसागरा ऐसा कमळे वासिका पुरा सुवासुदेव चंदनाचे काही सेने चढतावे अमृताते केवते अंधावे गगनावरी भगवाने घडे कैरी तैसे श्री गुरुचे महिमान अकरिता के आसे साधन हे जाणून या नमन निवांत केले नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होते सानुकूल अंतराय मूळ नभजे जेथे माझा विपरीत कंप्लीट आता अखिल गुणनिधान सच्चिदानंद कारण करुणा वरुणाल रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश्वर भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादान ज्ञानोबरा तुकोबरा निळोबरा आणि संतांच्या आशीर्वादान पंचकृषीतील भजनी मंडळींच्या सहकार्यानं आणि ग्रामस्थांच्या संयोजनातून संत श्रवणी निळोबरायांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या आणि भगवान रत्नेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह निमित्त संत श्रवणी जगद्गुरु तुकोबरायांचा वैकुंठ गमन विजेचा सोहळा यावर्षीची आजच्या दिवसाची म्हणजे तृतीय दिवसाची माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनरूपी सेवा आपणा सर्व परमार्थ प्रेमी सज्जन मंडळींच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं हरिभक्ती परमार्थ स्नेह परमार्थ प्रेमी आदरणीय वंदनीय पूजनीय आपल्या गावचं या परिसराचं भक्ती वैभव नवोदित कीर्तनकार युवा कीर्तनकार खंडेराव महाराज कोणगे आपणा सर्वांच्या वतीनं त्यांच्या कर्मी मला दिले गेलेलं कीर्तन सेवेचं निमंत्रण त्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी घडलेलं लीळ आणि त्या निमित्तानं झाला आपल्या सर्वांच्या एकत्रित दर्शनाचा लाभ प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त झालेली ही कीर्तनरूपी सेवा आणि कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत संत तिहुनिवासी तुकोबरा यांचा चार चरणांचा जवळजवळ सर्वांच्या परिचय मी घेतो विठाला विठाला सर्वांच्या परिचयाचा असा पाठ किंवा कानपाठ असणारा अभंग कीर्तनरूपी स्वीकारता निवडला अभंग संतोष प्रकरणातला जगद्गुरु तुकोबरा असं म्हणतात तुम्ही जिथे जाल तिथं तुमचं कपाळ तुमच्या बरोबरच आहे मात्र विशेष अशा लाभाची प्राप्ती तुम्हाला संतांच्या संगतीमध्येच होईल अशी संतांची संगती जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता अनंत जन्माचं पुण्य अनुकूल झालं पाहिजे तर ते प्राप्त होऊ शकते अन्यथा तिथं दुसरा कोणताही उपाय उपयोगाचा ठरत नाही संतांची संगती प्राप्त होणे खऱ्या अर्थानं मनुष्याच्या दृष्टीने त्याचं भाग्य आहे या व्यतिरिक्त पत्नी मुलं किंवा धन याच्या प्राप्तीला पण भाग्य समजत असो तर माझ्या दृष्टीने ते भाग्य नाही आणि म्हणून परम भाग्याला जे संतांची संगती जीवनामध्ये प्राप्त होते आणि ज्यांच्या संगतीमध्ये विशेष अशा लाभाची प्राप्ती होते अशा बळी संतांच्या चरणाजवळ हीच माझी विलासी असं समजून राहण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून ज्यांच्या कृपेने विशेष अशा लाभाची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला होईल हा भाव व्यक्त करणारा तुकोबरायांचा चार चरणांचा अभंग अभंगाचा सगळा अर्थ मी आपल्या समोर मांडलाय अभंगाची प्रस्तावना अशी आहे संत या मृत्यूलोकामध्ये अशी एक जमात आहे अशी एक जात आहे की यांना दुसरा पर्यायच नाही का पर्याय नाही त्याचं कारण आहे आपण एक त्रिपुटी नेहमी ऐकतो बऱ्याच वेळा ते व्हॉट्सअपवर अलीकडे येतात त्यात बरंच कीर्तनकारांचंच ऐकलेलं असते ज्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही त्याला पुत्र म्हणावं ज्यांना दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही त्यांना भावकी म्हणावं आणि ज्यांना समाजाची अधोगती सहन होत नाही त्यांना संत म्हणावं संतांच्या अखंड वृत्तीचं दर्शन घडवत असताना जगद्गुरु तुकोबरांनी सर्व संतांनी सांगितलं त्यांनी समाजाकडे पाहिलं आणि समाजाकडे पाहिल्यानंतर त्यांनी समाजाचा ओघ पाहिला आणि लक्षात आलं काय विषयवडी भरले जीव आता कोण याचे करील कीव नपजे नारायणी भाव पवनी ठाव नरदेह नरदेहामध्ये जन्माला येऊन हे जीव विषयाच्या मार्गाला धावताय अवगतीच्या मार्गाला धावताय याची कीव कोण करील हा काकुळतीचा भाव ज्या अंतःकरणामध्ये ठेवतात ते संत आहेत ज्यांना अधोगती समाजाची सहन होत नाही ते संत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या जवळ
झाला विकून संत त्याची वाट पाहत नाही. समाज अनुमतीच्या मार्गाने धावतोय, अंतःकरण पिळवून निघालं आणि समाजाविषयी कळवलं अंतःकरणामध्ये ठेवून उद्धाराचा मार्ग स्वतःहून समाजाला सांगणारे संत आहेत. समाजाला आमच्याकडे यावं, लोकांनी आमच्याकडे यावं आणि स्वतःच्या उद्धाराचा मार्ग विचारावा, याची वाट संत पाहत नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही मागितल्यानंतर त्यांनी दिलं तर त्यांना संत कोण म्हणेल. कारण त्यांचा अवतार फक्त आणि फक्त जगावर उपकार करण्याकरता झाला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अवतार तुम्हा धराया, कारण स्वतःहून सांगतात न विचारता. ऐकलेलं उदाहरण आहे आपण. एक दिवस काय वाटलं कुणाला ठाऊक, आज सर्व समाजाचं वकील पत्र घेऊन उद्धवजी भगवान परमात्म्याच्या समोर गेले. देवा एक गोष्ट सांगायची तुला. म्हटले का, हे अधोगतीच्या मार्गाने सगळं जग धावत आहे, भवनदीमध्ये बुडतोय, काळाच्या चक्रासारख्यामध्ये आणि भरडून चढून निघतोय, तर तो यांचा उद्धार करावा अशी माझी इच्छा आहे. देवाला सांगितलं, उद्धवा तुला भागवत सांगायच्या अगोदर मी अर्जुनाला गीता सांगितली, तू गीतेचं पारायणातून केलेलं दिसत नाही. म्हणले कसं काय? म्हणले गते म्हणता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभू प्ले स्थान निधान बीज मभेयम. अर्जुनाला गीता सांगितली, एवढा सामर्थ्यशाली मी, पण अर्जुन शरण येण्याची वाट पाहत होतो. जेवढा तो मला शिष्य म्हणून शरण आला त्यावेळेला त्याला मी तत्वज्ञान सांगितलं. असा मी एवढा अर्जुनावर प्रेम करणारा, त्याला विचारल्याशिवाय जर मी सांगितलं नाही तर इकडे माझा तसाच नियम आहे. म्हटलंय का, माझा एक नियम आहे, मी भावसागरातून तरणार, भावनदीमधून सोडवणार, अधोगतीच्या मार्गाला धावणाऱ्या जगाला सर्वांना लावणार, त्याचा उद्धार करणार व सर्वांचा नाही. माझा नियम आहे, जो माझा होय अनन्य शरण त्याचे निवारी में जन्म मरण, या रागी सोळागता शरण्य तसा मी सामर्थ्यवान आहे. मी आज नियमी असता कानू कसे तसे माझं सामर्थ्य पण ते फुकट वापरायला मी मोकळा नाही. मोकळा माझा नियम आहे, जो मला शरण येईल त्याचं जन्म करून मी निवारण करेल, अन्याचं नाही. उद्धवजी बोलले, देवा ठीक आहे, तू तुझ्या ठिकाणी योग्य आहेस, पण तू काय करावं मी आग्रहाने तुला सांगणार नाही. पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि नंतर काय करायचं ते ठरव, त्याच्याकरता तुला मी गोष्ट सांगतो. मग उद्धवाला देवाला एक गोष्ट सांगितली. देवा म्हटलं काय, एक आंधळा ग्रस्त रस्त्याने निघाला,
तो रस्त्याने चालत असताना चालता चालता मध्ये खड्डा आला, चालताना तो खड्ड्यात पडला. पडल्यानंतर त्याचे ढोकरं फुटले, डोकं फुटलं, गुडघे फुटले, रक्तबंबाळ झाला, डोक्यातून रक्त वाहू लागलं, मोठ्यानं ओरडू लागला, वाचवा वाचवा वाचवा, अरे मला वाचवा कोणीतरी. धापा लोक पळत आले, त्याला बाहेर काढलं. ते डोकं फुटलेलं, हात पाय डोकं फुटलेले, रक्त वगैरे पुसलं, त्याला मलमपट्टी वगैरे केली, कपडा वगैरे बांधला आणि लोक एकमेकाला विचारू लागला, अरे हा अंधा या खड्ड्यामध्ये पडत असताना तो कोणीच नव्हता का? याला सांगायला काही तर समोर खड्डा आहे बाबा, रस्त्याच्या बाजूला जा, समोर खड्डा आहे, काही जाऊ नकोस म्हणून. कोणीच नव्हतं इथं सांगायला, कोणीच नव्हतं का इथं? त्याला एक जण उभा होता बाजूला, मस्तपैकी झाडाला टेकून तो चॅटिंग करत होता मोबाईलवर. त्याने सगळ्यांचं बोलणं ऐकलं आणि यांच्या जवळ आला. हो इथं कोणीच नव्हतं असं म्हणू नका, म्हणजे मी होतो इथं. मग भल्या प्रश्न, तो जर इथं होतास तर मग हा आंधळा खड्ड्यात पडत असताना तू त्याला का नाही सांगितलं समोर खड्डा आहे म्हणून? तो मला असं बोलायचं नाही, म्हणजे आपला नियम आहे काय, आपण विचारल्याशिवाय सांगत. लोक म्हणजे ठीक आहे, तुझा नियम आहे, तू विचारल्याशिवाय सांगत नाही. पण या आंधळ्यानं समोर खड्डा आहे की नाही हे तुला विचारण्यासाठी तू इथं उभा आहे हे त्याला दिसायला पाहिजे का नाही? तुम्हाला बरोबर आहे, दिसायला पाहिजे. मग ते 2-4 जण पुढे आले, घसून त्याला पकडलं, म्हणजे देव का थोबडा ठेवून नालाय का? तो समोर उभा आहे हे जर त्या आंधळ्याला दिसलं असतं तर खड्डा दिसला नसता का? तुला विचारायची गरजच काय होती? त्याला खड्डा दिसला असता तर बाजूने गेला असता. अरे आंधळा खड्ड्यामध्ये पडत असताना डोळाच मनुष्यानं जसं त्याला विचारण्याची वाट पाहू नये. देवा बरोबर का नाही? देव म्हटलं बरोबर आहे. मग बुद्ध म्हणला तेव्हा काय बरोबर आहे? मी तेच म्हणतोय ना, म्हणजे हे जगत ज्ञानात आहे, दृष्टीहीन आहे. याला दृष्टी नाही, तू दिसतच नाही यांना. हे ज्ञानात जगत आंधळ जगत असल्या कारणानं त्यांना समोरचा खड्डा, तो भवसागर, ती भीमनदी दिसतच नाही. आता तिकडून वेगाने धावतायत, चालतायत, पण तू तर डोळस आहेस ना, तुला तर कळतंय ना ते अधोगतीच्या मार्गाने धावतायत, चुकीच्या मार्गाने धावतायत. पण तुला जे कळतं तर तो डोळासाला त्याला विचारण्याची वाट का पाहावी देवा? पण माझं एक म्हणणं आहे, हे अज्ञानात जगात अधोगतीच्या मार्गाने धावताय, तो डोळस आहेस, तर माझी तुझ्या चरणाजवळ विनंती आहे की तू स्वतःहून या जगाचा उद्धार करावा असे म्हणणारे संत आहेत. उद्धवाच्या मुखात दिलेली ओळी आहे नाथबाबांनी, अंधारा अंधकुपी पडता देखणे नीलामय सत्पथा तैसे ज्ञानांध दुःखी बुडता उद्धराया तत्वता मी प्राप्ती तसे ज्यांचा उद्धार करावा याच्याकरता मी तुझी त्यांच्या वतीने विनंती करतो. हे जगाच्या कल्याणाच्या इच्छेने देवाला विनंती करणारे सुद्धा संतच आहेत. संत हे असे बाबत आहे ज्यांना तुमचा आणि अधोगती बघवतच नाही, तुमचा राहत त्यांना बघवतच नाही, आपला सर्वांचाच. पण आपण विचारण्याची ते वाट न पाहता आमच्या कल्याणाचा, आमच्या हिताचा मार्ग आम्हाला दाखवतात. का दाखवतात? त्याचं कारण आहे, समाजाचे 4 विभाग पडतात. पहिला विभाग आहे हा स्वार्थ साधत नाही, परार्थ साधू देत नाही. दुसरा वर्ग असा आहे हा स्वतःचा स्वार्थ साधतो पण परार्थाचा विचार करत नाही. तिसरा एक वर्ग असा आहे स्वतःचा स्वार्थ साधतो आणि परार्थाचाही विचार करतो. मात्र चौथा एक वर्ग असा आहे की ज्यांच्या जीवनात स्वार्थाचा लवलेशही पाहायला मिळणार नाही, संपूर्ण जीवन आहे ते फक्त परार्थ आणि परार्था करतात. पहिला एक वर्ग आहे हा स्वार्थ साधत नाही, परार्थ साधू देत नाही, होऊ देत नाही. त्याच्याकरता माऊलींनी खूप ओव्या दिल्या. माऊली म्हणतात दुपारी जेवण झालं, गार सावली झाडाची, हा सावलीमध्ये चटे टाकून आडवा झाला आणि झोप येऊ लागली. आता ही बाई अशी आहे झोप, ती तशी येत नाही. ती येण्याच्या अगोदर मिस कॉल देते, हॅलो, किंवा मेसेज टाकते, मी 9 वाजता येते, मारुतीच्या मंदिरात येते, रत्नेश्वरावर येते, नाहीतर देवळेश्वरला येते. झोपेबद्दल सांगितलं, सध्याचा वाईट काळ आहे, तुम्हाला वेगळंच काहीतरी सुचल. मिस कॉल देते म्हणजे जांभळी येते ना आपल्याला झोप आल्यानंतर, त्याला जांभळी आली.
भरपूर जेवण झालं होतं, जेवण चांगलं होतं. जांभळी आली, जसे जांभळी आली तशी एक माशी त्याच्या तोंडामध्ये गेली. बरं जाऊ दे गेली तर दुसऱ्या तोंडात जाऊन थांबली नाही, पोटात गेली. तिने गिळून घेतलं स्वतःला. माऊली म्हणतात जाऊ द्या ना, घेतलं गिळून. ज्याच्या पोटात गेले तो काळा तरी नव्हता, घेतलं गिळून. त्याला काय फरक पडतो? माऊली म्हणतात तिने स्वतःला गिळून घेतलं, पोटात गेली, पोटात जाऊन मेली. म्हणजे म्हणून त्याला गेली तर काय फरक पडतोय? म्हणले पण ती मेल्यानंतर सुद्धा गप नाही राहिली. 52 तासानं तिची डेड बॉडी बाहेर आली. माऊली म्हणतात येऊ दे आली तर. पोटात जाऊन मेली, डेड बॉडी बाहेर आली. आधीच आली, काय फरक पडतोय? मग माऊली म्हणतात पण नुसती तिची डेड बॉडी बाहेर नाही आली. 52 तासापूर्वी यानं जेवढा माल गोडाऊन मध्ये टाकला होता तेवढा माल बाहेर घेऊन आली. मासे पोटात गेल्यानंतर ती पोटात राहत, ती बाहेर येते आणि येत असताना आता सगळा माल बाहेर घेऊन येते. हा सगळ्यांचा अनुभव आहे. माऊली म्हणतात स्वतःला गिळून घेते आणि मरते, स्वार्थ साधत नाही. पण ज्याच्या पोटात जाऊन मेली, त्याला खाल्लेला पचू देत नाही, परार्थही साधू देत नाही. आणि पुढीला देवती शिनवी स्वतःला गिळून घेते पोटा आणि ज्याच्या पोटामध्ये गेली त्याला उलट्या मागून उलट्या अन्नाचा कण ना कण बाहेर काढते. स्वार्थही नाही, परार्थ साधू देत नाही. ते माझा एक मित्र आहे तिकडचा, गावाचं नाव नाही सांगत, माझ्यावर आळा दिला होता. तो गावाचं नाव एवढ्या करता सांगत नाही, गाव जवळच आहे. तुम्ही विनाकारण जाऊन चौकशी करत बसा गावात, नक्की राजकारण आहात कोकणीत सांगत खरं का खोटं ते निवडणुकीला उभं राहिला. मी म्हणलं अरे तुझं काम नाही, आपण पाहून असेल. आता तुम्ही इकडून इकडे आले त्याच्यावर तुम्हाला ते माफ आहे, पण लोकांनी इकडून तिकडे जाऊ नये. गेलं तर काय वाईट नाही, पण लोक आम्हाला येऊ देत नाही तिकडे. लोक आम्हाला म्हणतात तुमचं काय काम इकडे, जर काही शिक्के मारलेत कोणी कीर्तनच करायचं, फक्त मतदान केलं पाहिजे. मतदान आम्ही केलं पाहिजे, पण निवडणुकीला नाही उभं राहिलं पाहिजे. त्या आळंदीमध्ये जयराम बाबा सदानंद गुरुजी स्थानिक आळंदीतले असल्या कारणाने नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहायचे नेहमी. जयराम बाबा 85 नगरसेवक होते, पण महाराज जयराम बाबा जर नगर परिषदेच्या मिटिंगला जर असले तर नगराध्यक्षासहित कोणी आवाज करत नव्हतं. बाबांचं कामच असं होतं. सदानंद गुरुजीला लोकांनी निवडून येऊ दिलं नाही. म्हणजे बरोबरचं इकडे काय काम आहे, जाऊ द्या, मला ते सांगायचं नाही. तो उभा राहिला, मला कळलं. तिथेच भेटला. म्हणलं काय तुला माहित आहे आपण निवडून येत नाही, कशाला उभा राहिला विनाकारण? 4 लाख खर्च होणार, फुगडची फुगड, निवडून येणार नाही तू. तो मला महाराज मी निवडून येण्याकरता उभं राहिलोय हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुला सांगायला कशाला पाहिजे? लोक काय पडण्यासाठी उभं राहतात का? तुमचं काय मत आहे? पडण्यासाठी कोणी उभं राहतंय का? आपल्या परिसरात तरी नाही, मला पडायचेच म्हणून कोणी उभं राहतंय का? नाही ना. प्रत्येकाला अपेक्षा निवडून यावं, सरपंच व्हावं, सरपंच व्हावं, फार काही नाही झालं तर जनता मुक्तीचा अध्यक्ष तरी व्हावं, एवढी तरी अपेक्षा आहे ना. तो निवडून येणार नाही, का उभा राहिला? तो म्हणला महाराज मी निवडून येण्याकरता उभं राहिलो, सांगितलं कोणी तुम्हाला? म्हणजे पण 4 लाख विनाकारण खर्च होणार, हो ना, पण मला निवडून यायचंच नाही, माझी अपेक्षा नाही. मला उभा करायला मला आमच्या मनात एका क्षेत्राकरता 3 उमेदवार आहेत. माझ्या समोर जे 2 आहेत ना, त्यातलं आपलं त्यातलं एक जण आहे, त्याचं माझं अजिबात पटत नाही. मला हे मला कशाला सांगतो? मला त्याचं कारण आहे, मी पडणार, पण ज्याचं माझ्याशी पटत नाही त्याची मतं खाऊन त्याला पाडणार आणि मग पाडणार. मग मला कळालं उभं करायला येते. मी पडणार, स्वार्थ नाही, पण समोरच्याला पाडणार, परार्थही नाही. या अलीकडच्या काळात सर्रास पाहायला मिळतो. ते नंतर मला कळालं, हळूहळू याला पाळायला त्याला उभा केला, त्याची मतं खायला त्याला उभा केला. हे लोक काय बोलतात कसं बा हे नंतर कळालं मला. स्वार्थ नाही, परार्थही नाही. चला पुढचा एक वर्ग असा आहे जीवनात स्वार्थ आहे, परार्थाचा विचार नाही. स्वार्थ साधिता बाहेर पराचे हित. स्वतःचा स्वार्थ साधतो, दुसऱ्याच्या कल्याणाचे करणार आहे. तुझी दाढी झाली तरी चालेल, पण माझी विडी भेटली पाहिजे. तिसरा एक वर्ग असा हा स्वार्थही साधतो आणि परार्थाचाही विचार करतो, तो सज्जनांचा वर्ग आहे. जे आपल्याला मिळाले ते स्वतः सेवन करतो, स्वार्थ आहे. पण नुसता एकटा खात नाही तर इतरांनाही खाऊ घालतो, हा परार्थ आहे.
खातो एकमेका देवमुखे, स्वतः खातो इतरांनाही देतो, स्वतः खातो सेवन करतो, स्वार्थ आहे इतरांना देतो हा पदार्थ आहे, स्वार्थाने पदार्थ. अगदी गोष्टी आम्हाला उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबांनी ज्यांचं वर्णन केले ते सुद्धा स्वार्थाने पदार्थ याच्यात येतात. जोडून या धन स्वार्थ आहे उत्तम व्यवहारी, पण उदास विचार याचा करी हा पदार्थ आहे. संपूर्ण जीवन आहे ते केवळ परार्थ आणि परार्था करतात, ते जीवन आहे ते संतांचं आहे. स्वतःचा उद्देश नाही, स्वतः करता सगळेच नाही. संपूर्ण जीवन लोक कल्याणाच्या हेतून समर्पित केले, जगाच्या कल्याणाच्या हेतून समर्पित केलं. उभ्या आयुष्यभर फक्त आम्हाला सुलभ आणि योग्य मार्ग दाखवण्याचंच काम संतांनी केले. जाऊ नका बाबा, आम्ही तुमच्याकरता सुंदर रस्ता तयार करून दिलाय, ठेवलाय, त्या मार्गाने जा. संत गेले त्या मार्गाने जा, मार्गदामुनी गेले आधी, याच मार्गे मुनी गेले. हे संतांचं जीवन आहे. परार्था करता केवळ आणि परार्थाने पदार्था करता साधूचं जीवन. साधूच्या जीवनामध्ये तुम्हाला स्वार्थ पाहायला मिळणार नाही. मला ते चौपाई माझी पाठ नाही, पण त्यातला भाव फक्त एक सांगतो. तसं पाहिलं तर तुम्ही आम्ही सुखी आहोत, तुम्ही आम्ही सुखी आहोत, पण संत दुःखी आहे. तुम्हाला थोडं ऐकायला वेगळं वाटेल. तुम्ही आम्ही सुखी आहोत पण संत दुःखी आहेत. त्याचं कारण आहे आम्ही दिवसभर काम करतो, संध्याकाळी खातो पितो, खाऊन नाही झोप आली तर पितो, पिऊ तरी झोप येईल बा. झोपतो आम्ही सुखानं झोपतो, रात्रभर आराम करतो, सकाळी उठतो रोजच्या कामाला, आला संध्याकाळी जेवला झोपला, सुखानं झोपतो, सकाळी उठला. हे आपलं रोजचं रुटीन आहे. दिवसभर काम करतो, खातो पितो, सुखानं मी झोप घेतो. रात्रभर माणसं सुखानं झोपतात, पण साधू रात्रभर जागे असतात. रात्र दिवस विठ्ठाचा प्रसंग त्यांना म्हणून ते दुःखी आहेत, कारण आमच्या हितापासून आम्ही दूर चालू याची चिंता ते करत राहतात. आमच्या सुखाची कामना करत राहतात, आमच्या हिताची चिंता करत राहतात, आमच्या कल्याणाची कामना करत राहतात. ते संत आहेत. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारा समाज आहे, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारा समाज आहे, पण दुसऱ्याच्या हिताची कामना अंतःकरणामध्ये ठेवून दुःख करणाऱ्या संतांचा वर्ग आहे. आपली अधोगती त्यांना बघवत नाही, आपलं दुःख त्यांना बघवत नाही. हे संत आहेत. साधूचं जीवन फक्त लोक कल्याणा करतात आणि म्हणून आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी यांनी समर्पित करत असताना आपण विचारण्याची वाट संत पाहत नाही. हे उदाहरण कधीतरी ऐकलं होतं पहा, त्याला खूप दिवस झाले, त्याला कदाचित मी कीर्तन करतही नसेल, पण ते उदाहरण मला अतिशय भावना अजून माझ्या स्मरणात आहे. साधू हरिद्वारवरून निघाले रामेश्वरच्या दर्शनाकरता. रस्त्याने जात असताना एका गावामध्ये थांबले. असं मारुतीचं मंदिर, मारुतीच्या मंदिरात ब्रह्मचारी महात्मा लोक दर्शनाला येतात. कोणीतरी विचारलं, बाबाजी कुठं निघा? रामेश्वरला निघालो, हरिद्वारवरून आलोय तीर्थयात्रेसाठी. काही नाही हो, पळतच गेला घरी. एक भाकरी भाजी साधूला आणून दिली. मिळालेली ती मधुकरी ती शिदोरी साधून खाल्ली. आज साधू विचार करतो, अरे या गावाची भाकरी खाल्ली मी, फुकट कशी खाऊ? मग लोकांना सांगितलं, ऐका संध्याकाळी प्रवचन करणार आहे मी. प्रवचन करणार आहे. सगळं काबुळा झालं.
प्रवचन चालू झालं आणि प्रवचन आई मध्यात आलं आणि कुठून तरी दुर्गंधी आली. सर्वांनी नाकाला हात लावला. साधूने विचारलं, का रे हे दुर्गंधी कसली आहे? एखादा जनावर कुठे आसपास मेलेलं आहे काय? लोकांच्या लक्षात आलं. 4 लोक जवळ आले, डोळे अश्रू भरलेले. आता लोक सांगू लागले, महाराज ते मेलेल्या जनावरांची दुर्गंधी नाही, मोठ्याच्या घरची लेक, लग्न झालं मोठ्या घरात, मोठ्या घरची सून, सुखाला प्रपंच चालू झाला. पण दैवाला ते मान्य नव्हतं. डोक्यामध्ये जखम झाली, जखम वाढत चालली. सासरी लोक औषधोपचार करू लागले, त्याला डॉक्टर शोधू लागले, काही उपयोग होईना. जखम वाढतच चालली, जखमेमध्ये किडे पडले, जखमेची दुर्गंधी येऊ लागली. प्रयत्न करून सासरची लोक थकली. शेवटी सासू सासऱ्याने तिच्या पतीला सांगितलं, एकतर बायकोला घरात ठेवला तर आम्हाला तुकडा पण लागत नाही, सगळ्या घरात दुर्गंधी. त्याला आईवडिलांचं ऐकावं लागलं. त्यानं बायकोला माहेरी नेऊन घातली. माहेरात आली, आई वडीलच होते. प्रयत्न करायला सुरुवात केली, औषधं पाहायला सुरुवात केली, कुठं काही फरक पडेना. तेही वैतागले, भाऊ भाज्या रांगा करू लागल्या, जखम वाढतच चालली, त्याची जास्त दुर्गंधी येऊ लागली. शेवटी घाताला सांगितलं, आई बाबा कुठपर्यंत सांभाळायचं आम्ही आणि सहन करायचं, बरोबर कोण लागत नाही. शेतात कोपी बांधून द्या आणि कोपीमध्ये ठेवा, सगळा संध्याकाळ डबा पोच करा, काही अडचण नाही. आई वडिलांनी सांगितलं, पोरी आमची इच्छा तू घरात राहावं, पण घरच्यांना ते मान्य नाही. आम्ही भारतातल्या जाऊन आमचा नाईलाज आहे. महाराज तिला शेतात कोपी बांधून दिली, दररोज डबा नेऊन द्यायचा सकाळ संध्याकाळ. पण आई वडील होते, पुढची लेक एवढी दुःखी, जखमेत आणि किडे पडलेले, जखम वाढतच चाललेली. औषधोपचार शोधणं बंद नव्हतं अजून केलेलं त्यांनी. साधूने विचारलं, मग काय औषध नाही मिळालं का त्याच्यावर? लोक म्हणले, महाराज कोणीतरी सांगितलं, एखाद्याने जर जखम आपल्या जिभेने चाटून काढली तर लाळ्यात एवढी ताकद आहे की जखमेत आणि किडे मरण्याची, जखम बरी होण्याची, तर जखम बरी होऊ शकते. साधूने विचारलं, का मग कोणीच नाही प्रयत्न केला का? महाराज माणसाला कसं शक्य आहे, पण आम्ही असा विचार केला, जर कुत्री तरी ती जखम चाटून काढतील म्हणून आम्ही गावातले 5-6 कुत्रे हाकलत तिथपर्यंत नेले. ते कोपीच्या तोंडाजवळ गेले खरे, पण आपण एवढी दुर्गंधी आली की ते कुत्रे सुद्धा आत जायला तयार नाही. महाराज सासू सासऱ्याला टाकली, नवऱ्याला टाकली, भाऊ भाऊजांनी टाकली, ज्यांनी जन्म दिला त्या माय बापाला टाकली, याच्यात दमल नाही. अरे कुत्रे सुद्धा तिचा स्वीकार करायला तयार नाहीत. असे अभागी मुलगी आपलं दुखणं उदासी बाळगून जगते मृत्यूची वाट पाहत. साधूला वाईट वाटलं, ज्या गावची भाकरी खाली त्या गावातली लेक एवढी दुःखी आहे. आमच्या साधू करायला तरी काय अर्थ आहे? साधूनं प्रवचन संपवलं, रात्रभर साधूला झोप नाही. प्राप्त समयाला साधू ब्रह्ममुहूर्तावरती उठले, संध्याने कर्म आटोपले, दिवस उगून वरती आला, सूर्याचं ऊन कोपीमध्ये आतमध्ये पडलेलं आहे आणि साधू आपला अनेक आटोपून लोकांनी सांगितलेलं त्या कोपीच्या दिशेने निघालेला आहे. साधू कोपीच्या दरवाजात येऊन उभा राहिला. मनुष्य आकृतीची सावली कोपीमध्ये पडली. ती मुलगी आतून ओरडू लागली, कोण आहे बाहेर, कोण आहे? माझ्या जवळ येऊ नका, जखमेची फार दुर्गंधी येते. माझे मायबाप जवळ येत नाही, शेताच्या बांधावरती वाटतात आणि भाकरीचा शिदुरी ठेवून जातात. कुत्री सुद्धा जवळ यायला तयार नाहीत, माझ्या एवढी दुर्गंधी येते, नका नका, आतमध्ये येऊ नका. साधूने हाक मारली, कोणी जरा बाहेर येशील? कितीतरी दिवसातून मनुष्याचा आवाज आणि मनुष्याची सावली तिथं पडलेली कोपीवरती. ती निघाली रांगत, तब्येत अतिशय खुश झालेली. बाहेर आले, तिने समोर पाहिलं, दाढी जाता वाढलेली, भगव्या कपड्याच्या कपाळावरती त्रिपुंड लावलेला महात्मा समोर उभा होता. मुलगी बाहेर आली, मुलीच्या डोक्यावरची जखम पाहिली, त्यात पडलेल्याकडे त्याची दुर्गंधी. काय केलं त्या साधूनं? साधू गुडघ्यावरती वाकला, त्याला समोरचे हात टेकवले आणि आपलं तोंड त्या मुलीच्या डोक्यावरच्या जखमेजवळ नेलं. मुलीच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या आणि रडत मुलगी म्हणते, बाबाजी काय करता आपण, काय करता आपण, काय करता आपण म्हणता म्हणता त्या साधूनं आपल्या
जिभेनं सगळी त्या मुलीच्या डोक्यावरची जखम चाटून काढली. साधू उठून उभे राहिले. मुलीने साधूचे पाय पकडले. रडू लागला. नवऱ्याने टाकली मला, सासू सासऱ्याने टाकली, भाऊ भाऊजाईने टाकली, याच्यात नंबर नाही माझ्या माय बापाला सुद्धा टाकली. गावातले कुत्र सुद्धा माझ्या वाऱ्याला उभे राहत नाही. आणि तुम्ही माझ्या डोक्यावरची जखम चाटून काढली, पाय पकडले, रडू लागली मुलगी. कोण आहात बाबाजी, कोण आहात आपण, कोण आहात? त्या महात्म्याने सांगितलं, पुरी लोक या देहाला साधू म्हणतात, लोक या देहाला संत म्हणतात. बाबाजी हे काय केलं तुम्ही, काय केलं नाही पुरी? लोक मला साधू म्हणतात ना, लोक मला संत म्हणतात ना, फक्त साधू आणि संत शब्दाची लाज राखण्याचा प्रयत्न केला, दुसरं काहीच केलं नाही. संतांचं जीवन आहे. स्वतःच्या दुःखाचा विचार नाही तर दुसऱ्याच्या सुखाची चिंता आहे. स्वतःच्या सुखाची पर्वा नाही पण दुसऱ्याच्या दुःखाची चिंता आहे. हे साधूचं जीवन आहे. अगदी जे जवळ गेले त्यांचं कल्याण साधूंनी केलंच, पण ज्यांनी आयुष्यभर त्रास दिला त्यांच्यावर सुद्धा कृपाची आणि दृष्टी टाकून त्यांच्यावर सुद्धा आणि त्यांचं सुद्धा कल्याण केलं आणि त्यांचं सुद्धा कल्याण करणारे हे संतच आहेत. उदाहरण सांगत गेलो तर कितीतरी सांगता येतील. एक उदाहरण सांगतो आणि माझ्या पहिल्या चरणामध्ये मी प्रवेश करणार आहे. माझ्या ज्ञानोबांना सर्वात जास्त त्रास आळंदीमध्ये कोणी दिला? बहुजन समाजात नाही दिला. हा सगळ्या ब्राह्मण लोकांनी सुद्धा दिला नाही असं म्हणायचं काही कारण नाही. ज्ञानोबा तुकोबाई करणारे खूप ब्राह्मण मंडळी त्या खरखंडामध्ये अस्तित्वात होती, म्हणून तो ब्राह्मणांना नाव ठेवण्याचा अर्थ नाही. असं मी बऱ्याच वेळा बोलतो ना, त्याला माझ्या बोलण्याचा बऱ्याच लोकांना राग येतो. फक्त माझं आता एवढंच म्हणणे, काळ गेला झालं सगळं काही, आता आपण फार सुज्ञ झालो. आता आपल्या चुकीचं खापर दुसऱ्या माथा पडण्याची काही गरज नाही. आपल्याला स्वातंत्र्य, आपल्या सामर्थ्य, आपल्या सामर्थ्याने काय करायचं ते करावं. लोकांना नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? आता बामणांनी हे केलं, बामणांनी ते केलं, आपण काहीच नाही केलं का? आपण बऱ्याच गटात सामील आहेत, आपण बऱ्याच गटात सामील आहेत. फक्त आता आपल्या तोंडात हाणून घ्यायचे आपल्याला लाज वाटते, तो भाव वेगळा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा खून झाला असं म्हणणारे डायरेक्ट आक्षेप घेतात. कोणावर? म्हणजे रामेश्वर भट्टांनी निळोबारायांनी संगनमत करून जगद्गुरु तुकोबारायांचा खून केला असं म्हणणाऱ्यांना माझा जाहीर प्रश्न आहे, निळोबारायांचा जन्म झाला कधी? तुकोबाराय वैकुंठ धामाला गेले कधी? याचा कधी विचार केला का? उचलले जीवन लावणी टाळायला इथं नोंद दे तिथं नोंद दे, कोणी हजर नव्हतं त्यावेळेला. नंतर लिहिलेल्या सनावळ्या सगळ्या अंदाजपंची लिहिलेल्या आहेत. त्या कालखंडातला असा कोण आहे त्याने समक्ष पाहून त्याची नोंद करून ठेवली नाही. पेशवाई झाली कधी? तुकोबाराय केले कधी? याचा विचार तरी आहे का नाही? काय मला एकच म्हणायचंय, ज्या संतांनी आम्हाला हा संदेश दिला ना, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, तर मागं काय झालंय याचा विचार न करता पुढे काय करायचं याचा विचार करावा. जाऊ द्या, त्याबद्दलही बोलणं उपयोगाचं नाही. पण सर्वात जास्त माऊलींना त्रास दिला तो विसोबा कुलकर्णी. आळंदीतला मोठा सावकार, धनाढ्य. आडनाव कुलकर्णी होतं, त्याचं विद्वानही होता, पण गाढवासारखा वागला म्हणून खेचर. किती त्रास दिला. ज्ञानोबा मधुकरीला गेले आणि मधुकरी बाबून कोरडा शिरा घेऊन आले तर झोळी फाडावी, पीठ पायाखाली तुडून टाकावं. इंद्राणीच्या स्नानाला जर गेले तर ब्राह्मणाच्या मुलांना सांगून अंगावर शेत फेकायला लावा, चिखल फेकायला लावा. मला काही त्रास, शारीरिक त्रास दिला. कधी जर आंघोळ करून जर तो विसोबा खेचर जर इंद्राणीच्या बाहेर पडत असेल आणि ज्ञानोबाला येताना पाहिले तर म्हणायचं शिव 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 शिव. सगळ्या तोंड पाहिलं, विटाळ झाला मला. पुन्हा सजन स्नान करणार. मानसिक त्रास, खूप त्रास दिला. अगदी सर्व ब्राह्मण लोकांना एकत्र करून ज्ञानोबांना वाली टाकण्याचं कट करायचं सुद्धा यातच. तसं पाहिलं तर आईवडिलांना देहांत प्राचित्य मिळालं, सर्वची जबाबदारी पडली ती निवृत्तीनाथ त्यांच्या डोक्यावर. पण गैनाथांचा अनुग्रह मिळाला आणि तोच ज्ञानोपदेश ज्ञानोबांना केला. आता नातं झालं गुरु शिष्याचं. मोठ्या भावाने गुरु काम सांगावं कसं, सर्वस्वी जबाबदारी आपल्या गुरु सहित पडली ती माऊलींच्या डोक्यावर. मग आपल्या गुरूंची सेवा करायची, दोन लहान भावंडांना सांभाळायचं, सर्वस्वी जबाबदारी. एक दिवस मधुकरी करता बाहेर गेले आणि काय वाटलं पुन्हा ठाऊक निवृत्तीनाथ महाराजांना. आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मुक्ताईला, मुक्ता, ए मुक्ता, अरे दादा मुक्ता, मला किती अजून मांडे खावीशी वाटतात बघ.
मुक्ताला एवढा आनंद झाला, माझा दादानं आतापर्यंत मला काही कधी मागितलं नाही, मला अमुक गोष्ट पाहिजे, तमुक पाहिजे, हे पाहिजे, तो पदार्थ आवडतो, आणि माझ्या दादाला मांडे खावेच वाटलं. एवढा आनंद झाला तिला. सगळी तयारी केली तिनं. मांडे भांडण्याकरता खापर लागतं, ते खापर आणण्याकरता कुंभारवाड्यात कुंभाराने आनंदाला खापर दिलं. खापर घेऊन निघाली आणि रस्त्यावर जात असताना विसवा खेचरानं पाहिजे, ओरडले, गावात यायला परवानगी नाही तुम्हाला, कशाने गावात? काका ते परत नाही येत, पण ते दादाला मांडे खावेशी वाटले ना, ते खापर नाही करता आले. संन्यासाची पोरं परत काय खा वाटता की मांडे खावेशी वाटतात का तुम्हाला? उतरलं वड्याच्या खाली, घेतलं खापर, टाकलं फोडून. त्याला असं वाटलं एक खापर फोडलं लोक दुसरं देतील. कुंभारवाड्यात शिरला तो, हातात काठी घेतली, जेवढी खापर होती तेवढी फोडून टाकली. परत कोणी दिलं तर किती द्वेष, किती द्वेष, द्वेषाला सीमा नाही राहिला. एवढा द्वेष करा भावंडांचा, चारी भावंडांचा विश्वा खेचरांनी. ते कुंभार लोक बोलू लागले, हो महाराज आमचं एवढं मोठं नुकसान केलं. किती नुकसान झालं तुमचं? माझ्या वाड्यावर एवढं नुकसान भरपाई घेऊन जा. एवढी तयारी, परी पोरांना खापर मिळू द्यायचं नाही एवढा द्वेष, त्यांच्याबद्दलचा अंत करणार. मुक्ताला वाईट वाटलं, रडतच निघाली. रडत येणाऱ्या मुक्ताला ज्ञानोबारांनी पाहिलं, धावतच आहे. डोळ्यातले अश्रू पुसले आणि ज्ञानोबारा विचारतात, मुक्ते काय रडतेस? दादा आज केले निवृत्तीला दादाला मांडे खावेशी वाटले, मग ते खापर आणण्याकरता गेले, मग खापर नाही मिळालं. मिळालं पण विसवा काकाने पाहिलं, फोडून टाकलं. मग दुसरं आणायचं ना. विसवा काकाने कुंभारवाड्यात जे काही खापर शिल्लक ठेवू नाही दादा रे. निवृत्तीला दादाला कधीतरी मांडे खाण्याची अपेक्षा व्यक्त केली, सगळी तयारी केली बघ मी. आता मांडे कशावर भाजू रे सांग ना. मुक्ता रडू लागली. डोळ्यात आलेले अश्रू ज्ञानोबारांनी स्वतःच्या हाताला पुसले आणि मुक्ताला म्हणतात, मुक्ते मांडत तयार करायला तर लाग, भाजून देण्याची जबाबदारी माझी. मुक्ताला ते मांडा तयार केला. मांडा म्हणजे पोळीच, पण मोठी आवृत्ती. तो पोळपटावर आणि लाटायचा असतो, नंतर हातावर लांबवायचा. आपला हारा असतो ना, हारा, त्या हाऱ्यावर पूर्ण बसले एवढा तो मांडा. मांडा हातावर घेतलेला आणि मुक्ताने हाक मारली, मांडा तयार झाला. तो म्हणालाच ना भागवून देण्याची जबाबदारी माझी. बघा कशावर भागवून दे सांग. आता खापर तर फोडून टाकलं, सगळी तयारी झाली. ही पोरं मांडे करतात कसे? मजा पाहिला, म्हणजे काडी लावून द्यायची, जळतंय कसं पाहायला यायचं पुन्हा. या जातीत होतं ते. परत हजर पर्णकुटीच्या झरोकातून डोकावून पाहत काय घडलं माहित आहे? मुक्ताने ज्ञानोबारांना हाक मारली. ज्ञानोबारा आले, गुडघ्यावरती वाकले, हात टेकवले, वनवे झाले. ज्ञानोबा बाकी योग्यांची माऊली, माझे माऊली योगी आहेत. आपल्या योग सामर्थ्याला जठरांनी एवढा प्रदीप्त केला की पेटवलेल्या चुलीवर तवा ठेवल्यानंतर जसा तापून लालबुंद व्हावा, असे ज्ञानोबारांचे पाठ लालबुंद झाले. ज्ञानोबारा म्हणतात, मुक्ते आता वेळ पटापट मांडे भांडून घे. पहिला मांडा पाठीवर टाकला, मांडा भाजला, त्याचा करपट सुवास सुटला आणि विसवा खेचर म्हणतो, अरे बाजारात काहीच नव्हतं, मांडे भाजण्याचा कार्यक्रम चाललाय कशावर? म्हणून परत डोकावून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहिलं. आयुष्यभर संन्यासाचं पोरग म्हणून त्याचा रागराग केला. आयुष्यभर त्याचं तोंड पाहून सचिन स्नान केलं. प्राणांच्या मनात ज्याच्या अंगावर शिराने चिखल फेकायला लावला, तो ज्ञाना वाकला खाली, हात टाकून वरवा झाला आणि योग सामर्थ्याने आपली पाठ लालबुंद केली. काय वाटलं असेल हो, काय वाटलं असेल? आयुष्यभर ज्याला शिव्या दिल्या तो तर फार मोठा माणूस निघाला. धावतो सुटला महाराज. मांडे बांधण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला. ज्ञानोबा उठून उभे राहिले आणि विसवा खेचर धावत आला. एक सांगू, माझ्या ज्ञानोबारांना माऊली शब्द पहिला विसवा खेचरांनी वापरला. धावत आले आणि चरणाला मिठी मारली. किती त्रास दिला रे, किती त्रास दिला. तुझ्या आई वडिलांना देहांत प्राचित्त घ्यायला लावलो आम्ही, तरी तुम्हाला समाजात घेतलं नाही. पदोपदी तुझा अवमान केला. किती मोठा अधिकार तुझा, अरे किती मोठा योगी तू. चुकलो मी चुकलो, पण आईच्या अंतःकरणाला माझ्या अपराध पोटात घ्या. माऊली माझ्या अपराध पोटात घ्या म्हणून चरणाला मिठी मारली. एक सांगू, एखादा मनुष्य एका गावात तर वाकडा शब्द बोलला तर आमच्या गावात ध्यानातली जात नाहीच. एखाद्या गावामध्ये पाकिट कमी भरलं तर आमच्या गावात ध्यानातली जात नाहीच. पण आयुष्यभर विसवा खेळाला त्रास दिला. आता विसवा खेळ ज्यावेळेला शरण आला, क्षणात सगळे अपराध माझी माऊली
होती माझ्या विश्वाक्षेत्राच्या हाताला पकडून उभं केलं. काका काका मी तुमच्यापेक्षा लहान, तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा, माझ्या पाया पडता कोणा नरकात तरी मला जागा मिळेल का? नाही ज्ञाना, तसे पाय सोडणार नाही मी तुझे, माझ्या अपराध क्षमा केली असं म्हण. ज्ञानोबराने त्यांच्या सर्व अपराध क्षमा केले, डोक्यावर हात ठेवला आणि एवढा अधिकारी बनवला की माझ्या नामदेवरायांचं गुरु होण्याचं सद्भाग्य त्याला जीवनामध्ये प्राप्त करून दिलं. हे संतांचे क्षणात अपराध माफ केले त्याचे. मला त्याला किती त्रास दिला याचा विचार नाही, पण त्याला अनुताप झाला ना, त्याला पश्चाताप झाला, त्याचं कल्याण झालं पाहिजे याचे आम्ही अंतःकरणात ठेवणारे संत आहेत. जे शरण येतील त्यांच्या कृपा करतील याच्यात काय नवल आहे. त्यांनी आयुष्यभर त्रास दिला, त्यांना सुद्धा मान सन्मानाचं स्थान आणि डोक्यावर हात ठेवून कृतार्थ करण्याचं सामर्थ्य संतांजवळ आहे, तो त्यांचा स्वभाव आहे. असे संत तुम्ही आम्ही न विचारता देखील आपला असणारा प्रवास त्यांनी पाहिला. चुकीच्या मार्गाने चालले, चुकीच्या गोष्टी त्यांना लाभ वाटतोय, पण खरा लाभ विशेष लाभ मात्र कुठे मिळणार आहे याच गोष्टीचं मार्गदर्शन केलं अभंगाच्या पहिल्या. विशेष लाभाचं ठिकाण जगद्गुरु तुकोबांनी आपल्याला सांगितलं. पण हे सांगत असताना अभंगाची सुरुवात थोडीशी वेगळी केली. जेथे जावे तेथे कपाळे सरीसे, कारण आपण
पण लाभ मानण्याची ठिकाणं थोडी वेगळी आहे. एखादा मनात न नसताना गावचा सरपंच झाला, लोक काय भाग्यवान आहे, काय भाग्यवान आहे. चला, कल्पना नसताना भरपूर कांदा निघाला, 150 रुपये किलोचा भाव मिळाला. लोक काय भाग्यवान आहे. लोकांचा रोगाटाने पार केलं, याच्या 400 पिशवी कांदा, 150 रुपये बाजार, काय भाग्यवान आहे. ही व्यवहारामध्ये सहसा बोलण्याची पद्धत आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रारब्धानुसार या गोष्टी तुम्हाला कमी अधिक प्रमाणात मिळणार, त्या ठरलेल्या आहेत. त्या ठरलेल्या आहेत. कारण काही गोष्टी अशा आहेत त्याची निश्चित प्रारब्धानं अगोदरच करून ठेवलेली आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. त्याच्याकरता कपाळ शब्द वापरला. तसं कपाळ हा शब्द लक्षार्थाने घ्यायचा, इथं शब्दार्थानं वाच्यार्थानं चालणार नाही. कारण मी जर असं तुम्हाला म्हणालो, तुम्ही सगळे इथं माझ्यासमोर येऊन बसलात ना, तुम्ही सगळे घरून येताना आपला आपला कपाळ आपल्या बरोबर इथं घेऊन आलात, असं जर मी म्हटलोच तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की नक्की आपला बा येता येता डोक्यावर पडला. म्हणजे महाराज असं कधी होतं का, 7 ते 9चं कीर्तन इकडं पंचपदी चालू झाली, काय काय आता कांद्याचे बाजार कमी कमी व्हायला लागल्यामुळे तिकडची गडबड इकडची गडबड, ते कांदे काढून आलो, पिशव्या टाचून आलो, काय गाडीत टाकून आलो, हात पाय तोंड धुतले, या गडबडीनं जे निघालो ना, येता येता काय घडलं कुणा ठाऊक. महाराज मी आलो कीर्तन पण कपाळ राहिलं घरीच, असं कधी होतंय का? नाही ना, कपाळ बरोबरच येणार आहे. इथं वाच्यार्थानं शब्दार्थानं अर्थ लागणार नाही. ते आम्ही आनंदीमध्ये असताना ते आम्हाला ते आहेत ते सूत्र सगळे. गंगा या घोषा म्हणजे काय, एकाला दूध पाहिजे होतं, तो निघाला. गावात कोणाला तरी विचारलं का तर दूध कुठं मिळेल, गवळ्यांची घर कुठे आहेत, मला दूध पाहिजे. लोक म्हणले गवळ्यांची घर ना, घोड नदीवर गवळ्यांची घर आहेत. घोड नदीवर म्हणलं हा निघाला चालायचं. नगरपालिकेच्या जे आमचा फुगारा लांबपर्यंत आलेला, हा गेला पाण्यावर घर बघू लागला. याने सगळं घोड नदीवर पाण्यावर बघू लागला. त्याला वाटलं पाण्यावर तर काय दिसत नाही, म्हणजे पाण्यात जर असतील तर आतमध्ये, तर उडी मारली, आतमध्ये शोधू लागला. आतमध्ये घर नाही गवळ्यांची. रागच आला त्याचा, निघाला रिटर्न परत आला. ज्यानं सांगितलं होतं त्याचं घसोडं पकडलं. का रे म्हटला, फसवणाऱ्यांच्या यादीत माझा नंबर किती वाजते सांग. म्हणजे तू काय सांगितलं, घोड नदीवर गवळ्यांची घर आहे, जाऊन आलो, पाण्यावर पाहिलं, पाण्यातून पाहिलं, कुठेच घर नाही. खोटं काय सांगितलं कोण. आता त्याने याचं घसोडं पकडलं. मला मूर्खा, घोड नदीवर म्हणजे पाण्यावर पाहतो का मूर्खा. अरे घोड नदीवर, नदीवर म्हणजे नदीच्या काठावर, हा त्याचा लक्षात आहे. नदीवर म्हणजे पात्रावर नाही. एखाद्याने विचारलं, हो खंडेराव महाराजांचं घर कुठे आहे, एखादा म्हणतो हो ते झाड दिसत ना झाड समोर, त्या झाडावरून तुम्ही पुढे गेलात ना का त्यातच गेलाय. म्हणजे जाणाऱ्याला झाडा चढून खाली उतरायचंय का, झाडावरून म्हणजे झाडाच्या जवळ होऊन, हा त्याचा लक्षार्थ आहे. तसा जिथे जावे तिथे कपाळ सरीसे, तुम्ही जिथं तुमचं कपाळ तुमच्या बरोबर येईल. म्हणजे शब्दार्थानं इथं चालणार नाही, वाचार्थानं अर्थ घेऊन चालणार नाही, तर इथं लक्षार्थ करावा लागेल. मग लक्षार्थ काय, कपाळ म्हणजे व्यावहारिक दृष्टीनं नशीब आणि परमार्थिक दृष्टीनं प्रारब्ध. आधी वेळ घेत नाही. परमार्थिक दृष्टीनं कपाळ म्हणजे काय, ज्ञानोबरांनी लिहिलं, काला लाटेचे लिहिले जनामुळे का काही केले, काळे गोरेपणा धुतले फिटोरीने. एखादी गोष्ट वाईट जर जीवनामध्ये घडली तर लोक कपाळावर हाणूनच रडतात ना.
काय लिहिलं होतं इथं लिहिलं असतं इथे कपाळ म्हणजे प्रारब्ध. आणि प्रारब्ध अशी गोष्ट आहे की जे प्रारब्धानं ठरवून दिलंय त्याच्यामध्ये बदल करण्याची की ताकद क्षमता आतापर्यंत या पृथ्वी लोकांमध्ये कोणाच्यातच निर्माण झालेली नाही. कोणतेही सत्ता संपत्ती बसला असेल तरी प्रारब्ध बदलण्याच्या कामाला तो उपयोगाचा आतापर्यंत ठरला गेला नाही. नामदेवरांनी 11 चरणांचा अभंग लिहिला आणि मोठमोठ्या बलिष्ठांची नावं त्या यादीमध्ये दिलीत की एवढं मोठं सामर्थ्य असून सुद्धा प्रारब्धामध्ये त्यांना बदल करता आला नाही. पहिलं उदाहरण दिलं कृष्ण सहाय्य पांडवासी देव भगिती नष्टचर्यासी सहाय्य केले हरिहराचे प्रारब्ध कोणाशी टळे ना ऐसे प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडीला ठाम प्रारब्धे कर्मरे खांबले ना बाण लागला जगत जीवन कृष्ण सांडीला गोपांगना हे नारायणा प्रारब्धे ऐसे पाठी जन्मांतरे राज्य सांडीले रघुवीरे सभे मिळून दिग वानरे फिरवी दिगंतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले पुढे प्रारब्ध बरोबरे जानकी सदाक्षस नेले दुःख भगविले प्रारब्धे नामा म्हणे कर्म रेखा देवाधिका चुकेना जे जे लिहिले प्रारब्धी ते चुके कर्म कधी होणारा सारी की बुद्धी कर्म रेषा प्रगटे नकळे पुढील होणार परेशी गवारा सादर कर्मे निर्वंश केले सगळे आगा कर्मे जे उरावे कालाला जे जे लिहिले कितीतरी प्रमाणे सांगता येतील. असं भिन्न भिन्न साठे हे प्रारब्धाने वाटते. प्रारब्ध अशी एक गोष्ट आहे की जे लिहिलं ते लिहिलं विधिलिखित झालं ते झालं त्याच्यामध्ये बदल करण्याची ताकद कोणातच नाही. पण प्रारब्ध जर अनुकूल झालं तर एखादी गोष्ट मिळणं म्हणजे विशेष लाभ होणं तुकोबाराय म्हणतात हे आम्हाला मान्य नाही. मग तुकोबाराय विशेष लाभ आम्हाला कुठे मिळेल कुठं प्राप्त होईल मग त्यांनी सांगितलं जिथं जा तिथं कपाळ बरोबरच आहे कमी अधिक प्रमाणात सुख दुःख अनुकूलता प्रतिबंधा प्राप्त होईल. पण विशेष अशा लाभाची प्राप्ती तुम्हाला संतांच्या संगतीमध्येच होईल. लाभतो विशेष संत संगे. दुसरी गोष्ट करायची जर ठरली तर प्रारब्धाच्या अनुकूलतेमुळे जे मिळणारा लाभ हा लाभ मात्र विशेष लाभ आहे. तुकोबाराय ते संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभाची प्राप्ती होते असं तुम्ही म्हणालात. पण संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होणारा विशेष लाभ कोणता. मग तुकोबाराने त्याचं उत्तर दिलं संत दर्शनी हा लाभ संतांच्या संगतीमध्ये जीवाला प्राप्त होतो. तो काय म्हणे आता लाभ नाही परत संतांच्या संगतीशिवाय तो लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्तच होऊ शकत नाही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधते साधने संताविना प्राप्ती नाही. एका जनार्दनी
संत पूर्ण करीती मनोरथ संतांच्या कृपेशिवाय संगतीशिवाय तो लाभ आम्हाला जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही परमात्मा प्राप्ती हाच एक विशेष लाभ आम्हाला संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होऊ शकतो लाभ तो विशेष संत संगे खानदेशामध्ये एक फार मोठे भगवत भक्त होऊन गेले ज्याचं नाव आहे हरबा हा एवढा मोठा महात्मा भगवान परमात्म्याच्या कधी पंढरपूरला आला नाही कधी दर्शनाला आला नाही तो सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत राहायचं नियमित गावात कोणी वारकरी वैष्णव आला की जेव घालण्याशिवाय त्याला जाऊ द्यायचा नाही हा नियम पण व्यवसाय जर तुम्ही म्हणाल तर दरोडे टाकायचे चोऱ्या करायचं लुटमार करायची त्याच्यावर जीवनचरित्रार्थ चालवायचा कर्मधर्म संयोगानं एक वेळ आपली तीर्थयात्रा पूर्ण करून खानदेश मार्गे महाराष्ट्रात येत असताना ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज त्या मार्गाने निघाले यानं पाहिलं भजन चाललंय वासुदेव हरी जय पांडुरंग हरी कोणीतरी महात्मे आहेत धावतच आला श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हात जोडले कोण आपण ज्ञानोबा आणि हा नामदेव नाव ऐकलं अंगावर काटाच उभा राहिला आतापर्यंत कधी पंढरपूरला आलो नाही पण आकडे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो वारे हाती माप चाले सज्जनांचे आपली कीर्ती ऐकू नये की ते देवाला चिरून घालतात ज्यांच्याबरोबर देव गप्पा मारतो ते नामदेव महाराज ज्यांनी पाठीवरती मांडे भाजे भिंत चाललेले ज्ञानोबा चला माझ्या घरी दुपारची वेळ घरी नेलं पिण्याकरता पाणी आणि बायकोला हाक मारली ऐकलं का ज्ञानोबा आणि नामदेव महाराज आले जेवणाची वेळ आहे जेवणाची तयारी करा एरवी मी कोणाला आणि हरिभक्ताला उपवासी जाऊ देत नाही आता मागली आली माझ्या घरी बायकोने हाक मारली हो इकडे या इकडे या ते गेला आतमध्ये हो खा कोणा आज घरात काहीच नाही ना काहीच नाही माऊलींना आणि नामदेव महाराजांना हरपाल म्हणतो जरा थांबा थोडस मी आलोच गेला बाहेर आता पैसे पाहिजेच पैसे नाही जवळ आपली कोराणी घेतली आणि वाट पाहत बसला आता एखादा गिऱ्हाईक येईल त्याला मी लुटी पैसे घेऊन जाईल त्याचा आणि सामग्री घेऊन जाईल आणि जेवण करून ज्ञानोबरायाने नामदेव महाराजांना जेवू घालले पण देवाने सुद्धा परीक्षा पाहिजे ठरवलं डोक्यावर आलेला सूर्य मावळाकडे झुकला पण कोणीच यायला तयार नाही आता मात्र रडू कोसळलं त्याला जेवणाची वेळ टळून गेले दिवस मावळाची वेळ आली ज्ञानोबा नामदेव महाराज काय म्हणत असतील आज कसं कोणी येत नाही आणि आयुष्यभर पांडुरंगाचं नामचिंतन करणार कधी पंढरपूरला न आलेला पण त्याने हात जोडले पांडुरंगा निष्ठेने तुझं नामचिंतन केलं आज कधी दारातून अतिथी निर्मूल केला नाही आणि ज्ञानोबा नामदेवाला माझ्या आणि दारातून उपवासी झोपणार देवा आयुष्यभराचं माझ्या नामचिंतनाचं पुण्य तुझ्या चरणाशी वाहतो पण आज कोणाला तरी पाठव देवाने विचार करा कोणाला पाठवू गरुडाला हाक मारली ऐकलं का चल जायचंय आपल्याला आला गरुड त्याला बैल बनवलं स्वतः सावकाराचं रूप घेतलं मोत्या पवळ्याच्या हिऱ्या मांगाच्या गोण्या त्याच्या पाठीवर टाकल्या भरदरी कपडे डोक्यावरची पगडी गळ्यात अलंकार बोटामध्ये सोन्याच्या रत्नजडीत अंगठ्या देवाला काय कळाय क्षणातच दृष्टीपथात कोणीतरी आलं मावळ तिकडे सूर्य झुकलेला ती किरण पडलेली चमचम चमचम ते डोक्यावरची पगडी चमकते दागिने चमकतात जवळ येऊन तेपर्यंत एवढी उसंतच नव्हती धावतच गेला गळ्यातले अलंकार पाहिले ओळखला हा सावकार आहे तलवार गळ्या लावली पंढरपूरचा इकडे कुठं व्यापार करायला निघालो काय याच्यात व्यापारी आहे मी हेरे माने काय जवळ त्या गोण्यासहित बैल ताब्यात घेतला जाऊ लागला तो एवढ्यात त्याच्या लक्षात आलं अरे सगळं रत्नजडीत त्याची पगडी आहे गळ्यात अलंकार आहे बोटात अंगठ्या आहे सगळं काढून घेतलं त्याने राहिलं धोतर त्या अंगावरचा कपडे पण त्याला सुद्धा ते जरी काठाचे होते जरी काठाचे सोन्याची जर जाता जाता याच्या डोक्यात आलं ते कपडे जर काढून घेतले तर याची जरी काढून विकली तर 10-5 तोळी भरल परत माघारी फिरला कपडे काढ अरे मला आता कपडे तर राहते ना एवढे नाही काय कपडे देव लंगोटीवर ठेवला नसता लंगोटीवर सगळे कपडे घेतले काढून देव मला अरे पण हे सगळं चाललं ज्ञानोबा आले घरी नामदेव महाराज घरी आले त्याला जेव घालायचं एवढा वेळ
हात जोडले. कोणाला? हरपाला, ज्याचं नामचिंतन आयुष्यभर हा करतोय. देवाने हात जोडले. त्याची कीर्ती फार ऐकून आहे. एक काम कर ना, मला घरी घेऊन चाल ना. त्यांच्या दर्शनाचा योग आलाय. त्यांचं दर्शन होईल, महात्म्यांचं दर्शन होईल. तुम्हाला शाबास, माझ्या घरी ये आणि गुपचूप गाठ घेऊन सांग माझं लुटून आले म्हणजे जेवणच जातील. काय सांगत? खरंच नाही सांगणार, नाही सांगत. शपथ घे. देवाने शपथ घेतली. पांडुरंगाची शपथ. कोण म्हणतोय? पांडुरंगच. पांडुरंगाची शपथ काही सांगणार नाही, येणार नाही पुढं. लपवून राहील. गेलं घरी. ते कणकीच्या आत लपवलं. शिला सामग्री जेवण तयार झाली. अंधार पडलेला. ते तेलाचा दिवा लावला. पात्र वाढली. दोघांनाही भूक लागलेली. नामदेवराय ज्ञानोबाराय जेवायला बसले आणि बऱ्याच दिवसाचा विरह. नामदेवरायाने ज्ञानोबारायांना पाहिलं नव्हतं. लंगोटीवर आमचा उघडा बम भगवान परमात्मा कणकीच्या आडून थोडासा पुढे आला. दिव्याचा उजेड देवाच्या अंगावरती पडला. आता देवाचं काय वर्णन करावं? उघडे बरोबर आगदे उजेडात ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं. ज्ञानोबारायांनी ओळखलं आणि कोपर मारला. हो नामदेव महाराज, नामदेव महाराज तिकडं बघा ना. नामदेव महाराज म्हणजे तिकडचं राहू द्या, इकडं बघा भूक लागलेली घ्या खाऊन. इकडे काय बघा? अरे बघा तर सावळे परब्रह्म पाहिलं. हातातला घास तसाच खाली पडला. अरे पंढरपूरचा पंढरपूर स्वयंसमोर बाजूचा लंगोटीवर उघडा बम. हे काहीतरी आणायला आतमध्ये गेलेला हा हारपा. दोघही घाय काय उठले देवाच्या जवळ. देवाला ओढून बाजूला केलं. काय देवा ही काय भांगडे? बोलू नका, बोलू नका, थांबा थोडा वेळ. एवढा तो हारपाला आला आणि हारपाला आल्यानंतर त्यानं तिघांना एकत्र पाहिलं आणि ओळखलं. आता आपलं काय घर नक्की या गोवानं सांगितलं सावकारानं यानं माझं नटो सगळं आणलंय म्हणून. आणि आता काय हे जेवण जात नाहीत असं वाटलं. हातातलं ते पात्र खाली ठेवलं. धावतच आला जवळ आणि हात जोडले. माऊली माझ्या घरी आणलंय मी तुम्हाला. हे भगवत भक्त आहे, एकतर नामचिंतन करतो. पण माझा व्यवसाय नाही सांगितला. चोरीचा व्यवसाय दरोडेखोरी करतो मी. आज काही नव्हतं घरात आणि आज जे मिळवले ना सगळे याच लुटून आणले. माऊली म्हणतात अरे वेड्या, पण हा कोण आहे तुला माहित आहे का? नाही हो. त्याने सांगितलं मी पंढरपूरचा आहे. तुम्ही नेहमी वारीला येताना तुमची ओळख पडत जर असेल ना, जेवढं खर्च केलं सोडून ना बाकीचं सगळं परत देऊन टाकतो. काय नाही ठेवत. मला काय माहिती कोण आहे? तुमच्या ओळखीचं असेल तर सगळं देतो परत. माऊलीने हाताला धरून वरला हात मारला. अरे वेड्या, हा कोण आहे माहित आहे? नाही हो, माझी काय ओळख आहे? अरे आयुष्यभर त्याचं नामचिंतन करतो तू. आयुष्यभर कधी पंढरपूरला गेला नाही, पण आखाडे त्याचं नामचिंतन करतो. तो पंढरपूरचा पांडुरंग तुझी असणारी अडचण पाहून तुझ्या करता धावत आलाय आणि त्याला तू ओळखलं नाहीस. काय वाटलं असेल? त्याला कधी डोळ्यानं बघितलं नाही. आयुष्यभर त्याचं नामचिंतन केलं. तो पंढरपूरचा पांडुरंग भगवान परमात्मा माझ्या करता सावकाराचं रूप घेऊन आला आणि त्याला उघडा बम बनवला मी. तो माझ्या समोर उभा आहे. काय वाटलं असेल? डोळे भरून आले. गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. देवांना पाहतोय पण देवाच्या जवळ जाऊन दर्शन घेत नाही देवाचं. धावतच आला आणि माझ्या नामदेवरायांच्या ज्ञानोबारायांचे पाय पकडले. माऊली म्हणतात अरे जगाचा बाप समोर उभा आहे ना, पंढरीनाथ समोर उभा आहे आणि देवाला सोडून आमच्या पाया पडतो. हारपाला हात जोडले. माऊली नामदेव महाराज आयुष्यभर नामचिंतन करत होतो. स्वप्नात नव्हतं वाटलं कधी मी पंढरपूरला जाईन, पांडुरंगाला डोळे भरून बघीन, त्याच्या चरणाचं दर्शन घेईन. कधी स्वप्नातही नव्हतं येत माझ्या. पण तो जगाचा मालक आणि माझ्या घरी येऊन मला दर्शन देतोय. हे कोणामुळे शक्य झालं? संत दर्शनी हा लाभ. तुमचे चरण माझ्या घराला लागले, तुमची कृपा माझ्यावर झाली आणि जगाचा बाप मला दर्शन देण्याकरता आला. हे महत्वाचं आहे. भगवत प्राप्ती होते पण संतांच्या कृपेशिवाय नाही. सद्गुरु वाचून संसारी तारक नशेचे निष्ठंक अनकोणी साधुबोध झाला तो नोनी ठेला ठाईचा मुलाला अनुभव. हा साधूच्या कृपेशिवाय भगवत प्राप्ती जीवनामध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात परमात्म्याला भासारख्या विष्णूला भाची प्राप्ती तुम्हाला संतांच्या संगतीमध्येच होऊ शकते. पण तुकोबराय हे संतांच्या संगती सुद्धा अवघडच आहे. असं तुम्हीच म्हणता ना भगवान नाही संत भेटी, पण अशी संतांची संगती तरी आम्हाला जीवनामध्ये कशी घडावी? तुकोबराय म्हणतात त्याकरता अनंत जन्माचं पुण्य अनुकूल झालं पाहिजे. दुसरा कोणता उपाय तिथे उपयोगाचा नाही. अभंगाचं दुसरं चरण
त्रितळपुण्य साचा पडे तर या बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचशी आतुडे समागम घडे संतांचा होते असं तुम्ही म्हणतात. पण जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या प्राप्त होण्याकरता सुद्धा पुण्यच अनुकूल झालं पाहिजे. मग तुम्ही त्याला भाग्य का समजत नाही पाहिजे. पुण्याने धनप्राप्ती होते. चला, चांगली बायको मिळण्याकरता सुद्धा पुण्यच पाहिजे. गैरसमज करून घेऊ नका. पण आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे आणि कोंड्याचा मांडा करून प्रपंच करणारे आणि रोजरी कीर्तनाला फिरलो तर रोज तुम्ही फिरत असता असं न म्हणणारी बायको मिळणं पुण्याहीच पाहिजे. याच्याकरता सुभाषितकार असं म्हणतात, सर्व अवयवान पवित्र, सर्व कार्यामध्ये कुशल, कुलवान घराण्यात जन्माला आलेली, आज्ञाधारक आणि पतिव्रता अशी पत्नी जीवनामध्ये मिळण्यासाठी अनंत जन्माचं पुण्यच अनुकूल झालं पाहिजे. पंचलकारात भार्या पुरुषा पुण्योदयात लभते. पंचलकाराला युक्त पत्नी जीवनामध्ये मिळण्याकरता अनंत जन्माचं पुण्यच पाहिजे. आणि पोटी पुत्र जन्माला येण्याकरता सुद्धा पुण्य पाहिजे. जो आपल्या पितरांना नरकातून तारतो त्याला पुत्र म्हणतात. असा पुत्र जन्माला येण्याकरता सुद्धा पुण्यच पाहिजे. मग या गोष्टींच्या प्राप्तीला तुम्ही भाग्य का म्हणत नाही. तर तुकोबाराय म्हणतात, ऐका, फार धन जर जवळ आलं तर अहंकार वाढतो, माणूस अभिमानी बनतो, उन्मत्त बनतो. म्हणून धन हे भाग्याचं लक्षण नाही. एक चांगली बायको मिळाली परमार्थाला प्रतिबंध ठरू शकते, म्हणून ती असणारी भाग्याचं लक्षण ठरू शकत नाही. आणि मुलगा किती जरी चांगला असला तर एक ना एक दिवस विरोधात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून पुत्र प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण सांगता येत नाही. तुका म्हणे सांगू किती बाबा लेकाची मानिती, पुत्रापासून सुख प्राप्ती अशी कोणी होईल जे म्हणती, शेकी पुत्र अंगुष्टा दाविते केवळ भाती पुत्र म्हणून पुत्र भाग्याचं लक्षण नाही. चला, बायको चांगली मिळणं हे पुण्याने प्राप्त होत आहे, पण ते भाग्याचं लक्षण नाही. कारण ते परमार्थाला प्रतिबंध ठरते. लग्नाअगोदर रोज कीर्तनाला येणारा पण लग्न झाल्यानंतर सप्ताहातल्या सगळ्याच कीर्तनाला हजर राहील का याची गॅरंटी नाही. कारण बायको चांगली मिळाली, प्रेम करणारी मिळाली आणि एखाद्या दिवशी समजा ती म्हणालीच, हो रोजच जाता कीर्तनाला, आज नाकाना जाऊ, हे नाकाना फार घातक आहे असं आमचे महाराज सांगतात. पण ते ब्रह्मचारी आहे, त्याला काय अनुभव आहे? अनुभव आपल्याला आहे. विठाला विठाला नाकाना जाऊ, तसं आम्ही तारखा बुडवत नाही असं म्हटल्यावर पण ते नाकाना जाऊचा अनुभव मला आहे ना, ते ब्रह्मचार्यांना का नाही. पण ते बायको परमार्थावर प्रतिबंध असेल तर ते भाग्याचं लक्षण कसं ठरू शकेल. आणि द्रव्याच्या मध्ये काही काळाचा लाग आणि म्हणून या संघ खोटा त्याचा तुकोबाराय म्हणतात. ते द्रव्य म्हणजे धन भाग्याचं लक्षण ठरू शकत नाही. मग भाग्याचं लक्षण कोणतं? तुकोबाराय म्हणतात, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. मग भाग्याचं ठिकाण, भाग्याचं लक्षण कोणतं? निकट वासुबरा संतान पायी, संतांच्या चरणाजवळ वास्तव्य करायला मिळणं हेच खऱ्या अर्थानं भाग्य आहे. आणि भाग्य का? तर ज्यांच्या संगतीमध्ये परमात्मा लाभासारख्या विशेष लाभाची प्राप्ती होते. म्हणून तुकाराम महाराज, आम्ही नेमकं काय करावं आता ते सांगा. तुकोबाराय म्हणतात, एकच करा, या संतांच्या संगतीमध्ये परमात्माला भासारख्या विशेष लाभाची प्राप्ती होते. अशा बळी संतांच्या संगतीमध्ये नाही त्यांनी आमचा स्वीकार केला तरी संतांची संगती हीच आमची वतनदारी असं समजून जबरदस्तीने त्यांच्या चरणाशी राहण्याचा प्रयत्न करा. अभंगाचं शेवट. तुका म्हणे घेची
संतासी द्यावा जीव पूर्व पुण्यातरी होते सानुकूल अंतराय मुळ नपजे जेथे संतांनी जरी स्वतःचा स्वीकार केला नाही तरी संत संगती हीच वतनदारी म्हणजे मिरासी असं समजून आम्ही जबरदस्तीने त्यांच्या चरणाजवळ राहण्याचा प्रयत्न करावा. पडून राही आता येठाई बघाच संतांची पारी त्यांच्या संगतीमध्ये परमात्मा लाभासारख्या विशिष्ट नामाची प्राप्ती निश्चित आम्हाला होईल. हाच भाव जाता जाता आपल्या गाठी बरोबर घेऊन जायचा आहे आणि कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी विराम द्यायचा आहे. एकल्याचा अनवय खेळ म्हणून मेळ मिळविला या नियमाप्रमाणे सगळ्यात माझा नितांत स्नेह करणारी मंडळी येतात. आता प्रत्येकाचा वेगळा वेगळा नामोल्लेख करणं